कोल्हापूर इतिहासानं भरलेलं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जपणारं शहर. पण आता या शहराच्या रस्त्यांवर चौकात आणि गल्ली बोळात एकच प्रश्न घुमतोय. महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार? एकीकडे परंपरागत वर्चस्व असलेली काँग्रेस, दुसरीकडे संघटन बळावर उभी राहिलेली शिवसेना, भाजपकडून वाढतं आव्हान, स्थानिक आघाड्या आणि अपक्षांची हालचाल यामुळे कोल्हापूरचं राजकीय मैदान अधिकच गुंतागुंतीचं झालंय. जातीय समीकरणं, प्रभाग रचना, तरुण मतदारांची भूमिका आणि विकास, सोबतच जुन्या राजकीय घराण्यांची पकड आणि नव्या नेतृत्वाची महत्वाकांक्षा या सगळ्यांचा मेळ घालत ही निवडणूक लढवली जाणार आहे. मैदान तेच आहे, पण खेळाडू बदललेत, डावपेच बदललेत आणि सत्तेचा डाव अधिकच रंगतोय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ही फक्त एक निवडणूक राहिलेली नाहीये, तर ती बनलीये प्रतिष्ठेची लढाई, अस्तित्वाची चाचणी आणि भविष्याची दिशा ठरवणारा रणसंग्राम. त्यामुळेच कोल्हापूरचं राजकीय समीकरण कसं आहे, कोल्हापूरच्या राजकीय गणितात कुणाचा आकडा भारी ठरणार आणि सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे. मंडळी, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आलाय. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जाते. परिणामी उमेदवारांची अंतिम यादी ठरवताना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारीवरून तिढा कायम आहे. सोबतच लवकर यादी जाहीर केल्यास बंडखोरीची शक्यता वाढू शकते. या भीतीपोटी अनेक पक्ष सावध पवित्रा घेत असल्याचंही स्पष्ट दिसतंय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत आघाडी घेतली आहे आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 48 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देत काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे. खरं तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवेल असं बोललं जात होतं, परंतु काँग्रेसने पहिली यादी जाहीर करत शरद पवारांना सोबत घेतलं नसल्याचं स्पष्ट केलंय. तर या यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चेत असलेल्या जागा समाविष्ट नाहीत असं सांगत ठाकरेंना सोबत घेऊन काँग्रेस कोल्हापूरची निवडणूक लढवणार हे देखील आता स्पष्ट झालंय. त्याबरोबरच कोल्हापूर महानगरपालिकेचा मागचा निवडणूक इतिहास जर पाहिला तर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होतं. कोल्हापूर तसा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु मध्यंतरी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीनं सुद्धा इथं कारभार पाहिलाय. 2015 मध्ये भाजपला दूर ठेवत कोल्हापूर मनपात महाविकास आघाडीचा पॅटर्न चालला होता. त्यावेळी काँग्रेसनं 30 जागा जिंकल्या होत्या, राष्ट्रवादीनं 14 जागा जिंकल्या होत्या, तर ताराराणी आघाडीनं 19 जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेनं 4 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सोबतीनं सत्ता स्थापन केली होती. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ही किमया करताना भाजप आणि ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र गेल्या 10 वर्षांपासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 2 गट झालेत. सोबतच काँग्रेसला सुद्धा झटका बसलाय. त्यामुळे आता महायुती सोबत लढताना काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं लवकर उमेदवारांची यादी जाहीर करत आपली भूमिका आक्रमक केली आहे. परंतु काँग्रेस सोबतच्या आघाडीवरून फिसकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांनी स्वतंत्र आघाडी करून कोल्हापुरात ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत घेतलाय. वंचितच्या नेत्यांनी पहिले आप म्हणत 81 जागा एकत्रित लढवण्याची घोषणा केली. आपच्या नेत्यांनीही कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचं सांगून कोल्हापुरातील सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना या नव्या आघाडीत येण्याचं आमंत्रण दिलंय. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी यांच्यासोबत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी यांच्यासारख्या शाहू फुले आणि आंबेडकर यांचा विचार मांडणारे समविचारी पक्षही या आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचं या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलंय. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरुण सोनवणे, युवक शहराध्यक्ष अमित नागटिळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश सचिव RK कांबळे आणि बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कांबळे उपस्थित होते. खरं तर महाविकास आघाडीचा तिढा अजूनही सुटण्याच्या मार्गावर नाहीये. त्यामुळं आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळं शरद पवार देखील या आघाडीमध्ये सहभागी होतील अशी शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही बैठकींच्या फेऱ्यांवर फेऱ्या सुरूच आहेत. राष्ट्रवादी 20 जागांसाठी अजूनही ठाम असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीच्या जागा वाटपाचा घोडं अडलाय.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीप्रमाणेच आता महायुतीतली राष्ट्रवादी देखील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अद्यापही तोडगा निघाला नसल्यामुळं महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपला 39, शिवसेना 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 11 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र अजित पवार गटानं 11 जागांना सपशेल नकार दिलाय. तर दुसरीकडे जनसुराज्य पक्ष सुद्धा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र आता जनसुराज्याचा विषय भाजपच्या गळ्यात घातल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आता जनसुराज्याला काही जागा द्यायच्या असतील तर भाजप आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या निवडणुकीचा कल अजून देखील स्पष्ट झालेला नाहीये. मात्र या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक यंदा त्रिकोणी नाही तर बहुकोणी असणार आहे हे स्पष्ट दिसतंय. एकीकडे काँग्रेसनं लवकर उमेदवार जाहीर करत आक्रमक सुरुवात केली असली तरी काँग्रेस ही निवडणूक एकट्याच्या बळावर जिंकू शकते का हा मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या 10 वर्षात काँग्रेसची संघटनात्मक ताकद जी आहे ती कमी झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फूट तसंच बदललेली मतदारांची मानसिकता यामुळे काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं राहिलंय. दुसरीकडे महायुतीमध्ये पाहिलं तर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचा तिढा असला तरी संघटन, आर्थिक बळ आणि सत्तेचा फायदा महायुतीकडे. विशेषतः भाजप कोल्हापुरात यंदा मोठा भाऊ म्हणून पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीचा फॉर्म्युला अंतिम झाला तर थोडाफार बदल झाला तरीही महायुतीची निवडणूक यंत्रणा मजबूत असल्याचं दिसतंय. मात्र अंतर्गत नाराजी आणि उमेदवार निवडीतील चुकांमुळे त्यांना काही ठिकाणी फटका बसू शकतो. सोबतच वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि बहुजनवादी पक्षांची नव्यानं झालेली आघाडी आणि त्यांची 81 जागा एकत्र लढवण्याची घोषणा, पहिले आप असा नारा आणि सर्व पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना खुलं आमंत्रण यामुळे ही आघाडी वोट कटर ठरेल की गेम चेंजर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेषतः दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि तरुण मतदारांमध्ये या आघाडीचा प्रभाव वाढला तर पारंपरिक समीकरणं कोलमडू शकतात. महाविकास आघाडीचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाहीये. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात एकत्र लढण्याबाबत स्पष्टता नसल्यामुळं त्याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो. जर शेवटच्या टप्प्यातही एकत्रित रणनीती ठरली नाही तर मतांची विभागणी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यावेळेस कोल्हापुरात सत्ता बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कोल्हापुरामध्ये कोण बाजी मारणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.